नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्षातल्या आमदारांनी विधानसभेमध्ये या प्रकरणामध्ये देही दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधानसभेमध्ये केली, विधिमंडळामध्ये केली, तर संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील किंवा विरोधी पक्षाचे आमदार असतील किंवा बीडचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी सुद्धा हे प्रकरण लावून धरलेलं होतं. लोकसभेमध्ये त्यांनी या प्रकरणामधल्या दोषींवरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातले जे आमदार आहेत त्या आमदारांनी सुद्धा या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवावं आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली होती. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत केली, त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी नेमण्याचे आदेश सुद्धा विधिमंडळामध्ये दिलेले होते आणि त्याच अनुषंगानं या प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू होती. परंतु जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने अखेर 1400 पानांचं आरोपपत्र काल न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. नेमकं या आरोपपत्रांमध्ये नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आता एसआयटीनं 1400 पानांचं आरोपपत्र जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे. नेमकं आरोपपत्रात काय? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर खरं तर मकोका लागल्यानंतर 180 दिवस या सगळ्या प्रकरणामध्ये चार्जशीट अर्थात आरोपपत्र दाखल करण्यासाठी होते. मात्र काल 79व्या दिवशी न्यायालयामध्ये जे आहे ते आरोपपत्र दाखल करण्यात आलं. एकूण 1400 पानी हे सगळं आरोपपत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये काम पाहणार आहेत, तर बाळासाहेब कोल्हे हे सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये कामकाज पाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तू जसं सांगितलं सुरुवातीला इंट्रोमध्ये, तसं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही संपूर्ण हत्या होती. कारण एका सेवाभावी सरपंचाचा अतिशय अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने अपहरण करून खून जो आहे तो या सगळ्या आरोपींनी जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर हे जे चार्जशीट आहे हे चार्जशीट काल दाखल झालं आणि या चार्जशीट मध्ये जर आपण पाहिलं तर टेक्निकली आणि बायोलॉजिकली पुरावे जे आहेत ते या सगळ्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तांत्रिक दृष्ट्या जे काही महत्वाचे सगळे पुरावे आहेत हे सगळे पुराव्यांबाबतची माहिती जी आहे ती या सगळ्या मध्ये जे आहे ते असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच हत्या प्रकरणामधले महत्वाचे पुरावे जे आहेत ते या दोषारोप पत्रामध्ये अर्थात या आरोपपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर देशमुख परिवारातील सर्व कुटुंबियांचे जबाब जे आहेत ते याच्यामध्ये असणार आहेत. संतोष देशमुख यांचे आत्तेभाऊ शिवराज देशमुख यांचा जबाब सुद्धा या सगळ्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. संतोष देशमुखांना ज्या हत्याराने मारहाण करण्यात आली त्या सगळ्या हत्यारांची यादी सुद्धा या दोषारोप पत्रामध्ये दाखल करण्यात त्याचा उल्लेख या सगळ्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. किंवा राजरत्न सुदर्शन घुले जो आहे त्याच्या त्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये जे 2 मोबाईल सापडले होते आणि त्या 2 मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग संतोष देशमुखांना मारहाण होत असतानाच केलं गेल्याचं पाहायला मिळालं होतं, ज्याच्यावरही आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग संदर्भातली माहिती देखील या दोषारोप पत्रामध्ये अर्थात आरोप पत्रामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर मारहाणीच्या वेळी वापरण्यात आलेल्या हत्यारांची यादी या सगळ्यामध्ये आहे. मोबाईल फोन संदर्भातली यादी या सगळ्यामध्ये आहे. रक्ताने माखलेल्या कपड्यांसह महत्वाच्या पुराव्यांचा उल्लेख देखील या दोषारोप पत्रामध्ये अर्थात आरोप पत्रामध्ये राजरत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर हे ज्यावेळी आपण म्हणतो की 1400 पानी आरोपपत्र या सगळ्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, तर या दोषारोप पत्रामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी या 3 प्रकरणांमध्ये 3 वेगवेगळी आरोपपत्र जी आहेत ती दाखल करण्यात आलेली आहेत, दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहेत. यासोबतच जर आपण पाहिलं तर चौकशीसाठी आजपर्यंत ज्यांना बोलावलं होतं, ज्यांची चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये राजरत्न झाली होती, मग राजेश्वर चव्हाण असतील ज्यांची वाल्मिक कराडशी संबंधाच्या अनुषंगानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षांची चौकशी असेल, संध्या सोनावणे ज्या प्रदेशच्या युवती अध्यक्ष आहेत त्यांची चौकशी असेल, किंवा अशी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यंतरी एक बातमी आली होती बघ राजरत्न की 150हून अधिक लोकांची चौकशी जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे. या सगळ्यांचे
जबाब जे आहेत ते या दोषारोप पत्रामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण 1400 पाणी पूर्ण दोषारोप पत्र जे आहे ते असणार आहे. यातला महत्वाचा मुद्दा जर आपण राजरत्न पाहिला तर आरोपींना फोन करण्यासाठी कुणी मदत केली, ज्याच्यामध्ये ते डॉक्टर संभाजी वायबसेन, त्याची डॉक्टर पत्नी, या सगळ्यांचा तर थेट उल्लेख या सगळ्यामध्ये जाणवतो. या सोबतच याची माहिती देखील या दोषारोप पत्रामध्ये जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. हे साधारणतः बसवराज तेली यांच्याकडनं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे, जे SIT चे प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत CID च्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते हे सगळं दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे. या दोषारोप पत्रामध्ये राजरत्न आता आपण जर पाहिलं तर सर्वाधिक पानं, म्हणजे हे 1400 पानांचं जे पूर्ण डॉक्युमेंटेशन असणार आहे, हा पूर्ण जो काही अहवाल दोषारोप पत्राचा असणार आहे, याच्यामधली सर्वाधिक पानं ही CDR आणि फॉरेन्सिक विभागाचे अहवाल याच्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं प्रकरण प्रचंड सेन्सिटिव्ह प्रकरण आहे. राज्यभर या सगळ्यावरचे पडसाद जे आहेत ते उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. IPS अधिकाऱ्यांसमोर घेतलेले सर्व आरोपींचे जबाब आणि आरोपींची कबुली जी आहे ती देखील या सगळ्या दोषारोप पत्रामध्ये आपल्याला प्रामुख्याने राजरत्न पाहायला मिळते. हे सगळं दोषारोप पत्र काल दाखल झालेलं आहे. त्यामुळं जर आपण पाहिलं तर अर्थातच मकोका अंतर्गतले हे सगळे आरोपी असल्यामुळे आता यांचा जामिनाचा मार्ग तर त्यावेळी बंद झाला होता. आता आरोपपत्र दाखल झालं, दोषारोप पत्र दाखल झालं, याचा अर्थ असा होतो की आता तपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळं लवकरच हे सगळं तपास आरोपपत्र जे आहे ते माध्यमांसमोर देखील येईल. आजच बाळासाहेब कोल्हेने देखील सांगितलं की लवकरच हे आरोपपत्र जे आहे ते आपल्याला, म्हणजे त्यांना देखील दिलं जाईल. आणि या सगळ्या अनुषंगाने नेमकं या व्यतिरिक्त आणखी कोणते पॉईंट मांडलेत हे आपल्याला तेव्हा समजून येईल राजरत्न. निश्चितपणे संकेत, जसं तू सांगितलं की 1400 पानांचं आरोपपत्र जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये महत्वाचे जर मुद्दे पाहिले तर टेक्निकली आणि बायोलॉजिकली पुराव्यांची माहिती जी आहे त्या आरोपपत्रामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे जे महत्वाचे पुरावे आहेत आरोपींच्या विरोधातले, ते पुरावे सुद्धा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर देशमुखांना मारहाण करताना मोबाईलमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेली होती, ज्यावेळेस जर पाहिलं तर आपण एक व्हिडिओ कॉल सुद्धा करण्यात आलेला होता मोकारपंथी ग्रुपवरती, त्याची सुद्धा माहिती जी आहे ती न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मारहाणीसाठी वापरण्यात आलेली जी हत्यार होते, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिले तर गॅसचा पाईप असेल, क्लच वायर असतील, त्याचबरोबर लाकडी दांडकं असतील, ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलेली होती, जी हत्यारं वापरण्यात आलेली होती, त्या हत्यारांची माहिती जी आहे ती आरोपपत्रांमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर रक्ताने माखलेले जे कपडे आहेत ते त्याचा तुझा महत्वाचा पुरावा म्हणून उल्लेख जो आहे ते आरोपपत्रांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कारण संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलेलं होतं, त्यांच्या अंगावरचे जे कपडे होते ते पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. तर संतोष देशमुख यांचे समाज माध्यमांवरती व्हायरल झालेले जे फोटो होते ते जर आपण पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आलेली होती. आणि हे जे कपडे आहेत ते कपडे जे आहेत ते पुरावे म्हणून न्यायालयामध्ये सादर केले जाणार आहेत. त्याचबरोबर चौकशीसाठी ज्या संशयितांना बोलवलेलं होतं, ज्यांचे जबाब घेतलेले होते, त्या सर्व आरोपींचे जबाब जे आहेत ते न्यायालयामध्ये आरोपपत्रांमध्ये जे आहेत त्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आरोपींना फोन करण्यासाठी कुणी कुणी मदत केली याची माहिती सुद्धा या आरोपपत्रांमध्ये देण्यात आलेली आहे. कारण या आरोपींना एवढे दिवस हे आरोपी फरार होते, त्या काळामध्ये त्यांना मदत कुणी केलेली आहे त्याचे अधिकृतपणे पुरावे सुद्धा अर्थात CID ने गोळा केलेले आहेत. जसं संकेत तू सांगितलं डॉक्टर वायबसे जे आहेत त्यांनी आरोपींना फरार होण्यासाठी मदत केलेली होती. असे जेही ज्यांनी आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली किंवा त्यांना राहण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्या संदर्भातले सुद्धा पुरावे एकत्रितपणे CID ने केलेले आहेत आणि ते सुद्धा न्यायालयामध्ये हजर केलेले आहेत. त्याची माहिती आरोपपत्रांमध्ये जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दोषारोप आरोपपत्र जे आहे संकेत, त्यामध्ये महत्वाचे पुरावे जर म्हटलं त्यामध्ये CDR रिपोर्ट, कारण जे प्रकरण होतं ते खंडणीचं प्रकरण होतं, खंडणीतल्या प्रकरणाकडून पुढे हत्येचं प्रकरण घडलं, त्यामुळे यामध्ये CDR रिपोर्ट हे अत्यंत महत्वाचे आहेत. आणि यामध्ये सर्वाधिक आरोपपत्रामध्ये जी सर्वाधिक पानं आहेत ती CDR रिपोर्टची आहेत. आणि त्या अनुषंगानं SIT ने जे आहेत ते आरोपपत्रांमध्ये CDR चे रिपोर्ट सुद्धा दिलेले आहेत. खरं तर यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे, कोण यामध्ये किती प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे याची माहिती सुद्धा या CDR रिपोर्ट मधून मिळणार आहे. आणि त्याच अनुषंगाने CID ने हे CDR रिपोर्ट सुद्धा दिलेले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक विभाग जे आहे, संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांचा जो मृत्यू झालेला होता त्याचे जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहेत त्याचे सुद्धा अहवाल जे आहेत त्या आरोपपत्रामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याची माहिती सुद्धा या आरोपपत्रामध्ये न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे सर्व जे आरोपी होते त्यांचे जबाब जे आहेत, त्यांचे कबुली जबाब जे आहेत ते IPS अधिकाऱ्यांसमोर घेण्यात आलेले आहेत. त्याची सुद्धा माहिती या आरोपपत्रांमध्ये देण्यात आलेली आहे. संकेत,
ज्या प्रकरणामुळे अक्षरशः महाराष्ट्रातलं वातावरण अक्षरशः ढवून निघालेलं होतं, त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जर आपण पाहिलं तर 90 दिवस पूर्ण झालेले नाही. तत्पूर्वीच जे आहे सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे. जर पाहिलं तर या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. आरोपपत्र ज्यावेळेस मकोका अंतर्गत कारवाई होते संकेत, त्यावेळेस आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा अवधी मिळतो. तत्पूर्वी जर पाहिलं तर सीआयडीनं 90 दिवसांच्या आतच आरोपपत्र दाखल केलेलं आहे. यामागे अर्थात सीआयडीची काय स्ट्रॅटेजी असू शकते असं वाटतं? मुळामध्ये राजरत्न सुरुवातीला सीआयडीने हे गोष्ट तर क्लिअर केली होती की वाल्मिक करार प्रकरणामध्ये जेव्हा पुन्हा फेर सीआयडी कोठडीची मागणी चा या सगळ्या अनुषंगाने मुद्दा येत होता, त्यावेळी सीआयडीने एक गोष्ट क्लिअर केली होती की आमच्या अँगलने आमचा तपास पूर्ण झालाय. जरी तपास कुठपर्यंत आला, तपास कसा झाला हे जरी सीआयडी एसआयटीने सांगितलेलं असलं तरी सीआयडी हे म्हटलं होतं की आमचा तपास पूर्ण झालेला आहे. त्याच अनुषंगाने आता चार्जशीट जे दाखल झालेलं आहे त्या दृष्टिकोनात जर आपण पाहिलं तर तपास पूर्ण झालाय आणि त्या अनुषंगाने हे सगळं आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, एका बाजूला जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं आहे, परंतु या प्रकरणामध्ये जो महत्वाचा आरोपी आहे तो कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्या संदर्भामध्ये अद्यापही तो एसआयटीला मिळालेला नाही, सीआयडीला मिळालेला नाहीये. पोलीस आज सकाळी राजरत्न हाच प्रश्न म्हणजे कृष्णा आंधळेच्या अनुषंगाने, कारण ज्यावेळी हे दोषारोप पत्र सगळं दाखल झालेलं आहे तर याचा अर्थ आपण जसं मगाशी म्हटलं तसं की तपास पूर्ण झाला असं साधारणतः कन्सिडर केलं जातं. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांना याबाबतचा ज्यावेळी माध्यमकर्मींनी प्रश्न विचारला, त्यांनी दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतरची एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांना असा विचारण्यात आला होता की आज तुम्ही दोषारोप पत्र तर दाखल केलेलं आहे पण कृष्ण आंधळेचं काय? तर त्याच्यावर त्यांनी रिप्लाय असा दिलेला आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर असं दिलेलं आहे की कृष्ण आंधळेला फरार दाखवूनच हे सगळं दोषारोप पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे. या कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी बीड पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत राजरत्न, पण तरी हा सगळ्यात कमी वयाचा आरोप जो आहे तो तपास यंत्रणांच्या अक्षरशः नाकात दम आणतोय. परवा संदीप क्षीरसागरांनी तर स्पष्टपणे या सगळ्या अनुषंगानं तो या जगातच नाही असं म्हणून एक प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळत होतं. कोण म्हणतं की कृष्ण आंधळे हा नेपाळला पैसे घेऊन फरार झालाय, कोण म्हणतं मग आता 26 तारखेपर्यंत जो आपला कुंभमेळा सुरू होता या कुंभमेळ्यामध्ये तो स्त्रीच्या वेशामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात कृष्ण आंधळे कुठे याचा हे योग्य आणि अगदी काही दिवसांपूर्वी तो नाशिकमध्ये असल्याच्या सुद्धा चर्चा पुढे आल्या होत्या संकेत. निश्चितच त्यावेळेस या सगळ्यामुळं हे जे दोषारोप पत्र प्रामुख्याने आहे हे कृष्ण आंधळेला फरार दाखवूनच जे आहे ते दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, खरं तर ज्या प्रकरणानं अक्षरशः महाराष्ट्राचं वातावरण ढवून निघालेलं होतं, संतोष देशमुखांची हत्या ही 9 डिसेंबरला झाली, परंतु या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ज्याच्यावरती प्रामुख्याने आरोप ठेवला जात होता तो वाल्मिक कराड. संकेत, 9 डिसेंबरला घटना घडलेली आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला पुण्यातल्या सीआयडी स्थित जे पाषाण स्थित कार्यालय आहे त्या ठिकाणी शरण आलं आणि त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ केलेला होता की या प्रकरणामध्ये माझा कसलाही पद्धतीचा हात नाहीये, या प्रकरणामध्ये मी न्याय व्यवस्थेला मदतच करेल. हे जे प्रकरण आहे ते राजकीय द्वेषापोटी मला या प्रकरणामध्ये गवल्या चाललंय असा आरोप सुद्धा वाल्मिक कराड याने केलेला होता. परंतु ज्या पद्धतीनं तो फरार होता, परंतु फरार होत असताना त्याने ज्या पद्धतीने सगळी देवदर्शनं घेतली तरी सुद्धा तो पोलिसांच्या बाबतीमध्ये फरार होता. परंतु समाज माध्यमांवरती असेल, सोशल मीडियावरती असेल, तो सातत्याने पोस्ट करताना दिसत होता. कृष्ण आंधळेचं अगदी तसंच आहे. खंडणीच्या वेळी जर पाहिलं तर खंडणीच्या वेळी हा जो कृष्ण आंधळे आहे, राजेश पाटील हे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या समवेत दिसलेला होता, परंतु कागदोपत्री तो 2 वर्षांपासून फरार होता. त्यामुळे कुठेतरी बीडच्या पोलिसांनी फरार असताना राजेश पाटील बरोबर हा सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं. जे राजेश पाटील पोलीस उपनिरीक्षक होते, त्यानंतर त्यांना बरखास्त म्हणजे बडतर्फ जे आहे ते करण्यात आलंय. अर्थात निश्चितपणे संकेत, त्या राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात आलेले आहे. परंतु या प्रकरणामध्ये जो कृष्ण आंधळे फरार होता तो पोलिसांना सापडत नव्हता, परंतु तो राजेश पाटील यांच्यासोबत फिरत होता. त्याचबरोबर आपण पाहिलं तर ज्या पोलिसांनी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासामध्ये ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना या आरोपपत्रांमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते अर्थात आरोपपत्र पुढे आल्याच्या नंतर आपल्या पुढे येणारच आहे. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर आता या प्रकरणामध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप होत आहेत. या प्रकरणामधले जो महत्वाचा आरोपी आहे तो कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांना सापडत नाही. संकेत, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामधले जे मोबाईल फोन होते संकेत, जो एक मोबाईल फोन जो आहे तो नाशिकला फेकल्याचा आरोपींनी सांगितलं आहे, तो फोन सुद्धा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. या फोनच्या अनुषंगाने सुद्धा दोषारोप पत्रामध्ये एक पॅरा जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय किंवा त्याचा उल्लेख जो आहे तो आहे अशी माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे.
अर्थातच या फोन बाबतची नेमकी माहिती काय आहे ते काही दिवसामध्ये तू जसं मगाशी उल्लेख त्याचा केलास की संपूर्ण दोषारोप पत्र समोर आल्यानंतर या सगळ्यावर जे आहे ते अधिक स्पष्टपणे जे आहे ते बोलता येईल राजरत्न. निश्चितपणे आपण पाहतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1400 पानांचं दोषारोप पत्र जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे. या दोषारोप पत्रात नेमकं काय आहे आगामी काळामध्ये कळणारच आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने हे प्रकरण राजकीय अँगलने घेतलं, राजकीय बाजूने पाहिलं तर राजकीय, त्याचबरोबर खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा हे सगळं प्रकरणाची इन्व्हॉल्वमेंट दिसत होती. या प्रकरणामध्ये नेमकं हे राजकीय प्रकरण आहे का, किंवा त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे आगामी काळामध्ये आरोपपत्राच्या माध्यमातून पुढे येणारच आहे. या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.